नमस्कार मंडळी. किती छान वातावरण आहे. हे आषाढी एकादशी आपली जवळ आलेली आहे. आषाढी एकादशीला खूप उपासाचे पदार्थ बनवू शकतो, पण आपण त्यातला एक पदार्थ बनवून दाखवणार आहे, डिंकाचे लाडू. चला बघूया कसे बनवायचे डिंकाचे लाडू. डिंकाच्या लाडूचे आता मी साहित्य पूर्ण दाखवणार आहे. हे बघा, 1 किलो आपण खारीक ह्यातलं बी काढून घेतलेले आहे. बघा, आपण हे असे कापून तुकडे केलेले आहेत, ह्याच्यातलं बी काढून टाकलेले आहेत. मग आता आपण हे 1 किलो खारीक घेतलेले आहे, ते बघा हे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक. आपण हे खोबरे 1 किलो, खारीक 1 किलो आहे. हे काजू आहेत, हे डिंक आहे, हे बदाम आहे, हे बघा खसखस आहे, हे हिरवी इलायची आपली वेलची आहे, आणि हे गावरान देशी गाईचे तूप आहे. साखर आपण जेवढे आपल्याला गोड हवे असेल तेवढे आपण टाकू शकतो. काही लोक खडी साखर पण वापरतात, काही जण साखर साधी पण वापरतात. तर आपण खडी साखर पण घेऊ शकतो, साधी साखर पण घेऊ शकतो. कुठली आपल्याला हवी असेल ती साखर वापरू शकतो, आणि जेवढे आपल्याला गोड पाहिजे तेवढे आपण वापरू शकतो. आता आपण कढई ठेवून घेतलेले. आता आपण हे खसखस चांगली भाजून घ्यायची खमंग. हे खसखस एकदम खमंग वास येईपर्यंत चांगली भाजून घ्यायची. हे खसखस आता वास यायला लागले, आपली खमंग भाजून झालेले. आता हे काढून घ्यायची. वेलची भाजून जरा थोडीशी गरम करायची, आणि नंतर आपण चोलून आपण वापरायची. हे बघा, वेलची आता गरमच करायची, जास्त पण नाही भाजायची. हे वेलची आपली भाजून झालेले. आता आपण हे काढून घ्यायचे. आपण आता हे साजूक तूप टाकून घ्यायचे, आणि हे काजू आणि बदाम भाजून घ्यायचे. आपण हे तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचे. हे काजू आपले भाजून झालेले आहेत खमंग चांगले. आता आपण हे काढून घ्यायचे. आता बघा, हे बदाम आपण भाजून घ्यायचे. हे आपलं बदाम बघा, आपलं खमंग भाजून झालेले. हे बदाम काढून घ्यायचे, आता थंड व्हायला. खारीक खोबरं गरम करून घ्यायचं, म्हणजे चांगलं खमंग लागतं. आपण हे थोडेसे तूप टाकून पण घ्यायचे. आता हे हलवत राहायचे, जरा जास्त भाजायचे नाही आपल्याला, जरा गरम करून घ्यायचे. हे बघा, आपली खारीक खमंग भाजून झालेले. आता आपण काढून घ्यायचे. हे खोबरं पण भाजून घ्यायचं, आपण चांगलं गरम करून घ्यायचं. हे तुपामध्ये चांगलं गरम करून घ्यायचे आपल्याला. हे खोबरं आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता हे खोबरं काढून घेऊया. हे बघा, डिंक आहे, हे आपण तुपामध्ये चांगला तळून घ्यायचं आहे. हे आता आपण साजूक तूप आहे, आपण हे ओतून घ्यायचं. तूप चांगलं गरम होऊन द्यायचं. आता हे तूप गरम झालेलं आहे. आपण हे बघा, डिंक चांगला तळून घ्यायचा आहे. आपले हे जास्त सारण आहे, त्याच्यामुळे आपण जास्त डिंक घेतलेला आहे. बघा कशा कुरकुरीत डिंक भाजला जातो.
बघा किती छान वास सुटला आहे, एकदम तुपामध्ये लाल भाजला आहे. आता आपण काढून घ्यायचा. हे डिंक काढून घ्यायचा. आता आपला हे डिंक चांगला भाजलेला आहे, कुरकुरीत भाजलेला आहे. हे शाळेचे सगळे भाजून झालेले आहे. आता हे आपले सगळे थंड झालेले आहे. आता आपण हे एकत्र सगळं सर्व करणार आहे. बघा आता आपण हे खारीक आणि खोबरं थंड झाले. आता हे डिंक आपण तळल्याला तुपामध्ये हे थंड झालेले आहे. आपण हे सर्व आता साहित्य मिसळून घेणार आहे. बघा हे काजू, बदाम आणि खसखस ह्याच्यातच आपण सर्व टाकणार आहे. आता हे बघा वेलची आहे, या वेलची पण टाकू शकते. आता हे साखर टाकायची, पण हे आपले मशीनमध्ये बारीक करायला नेणार आहे, त्याच्यामुळं हे साखर ह्याच्यामध्ये चिकट होते, म्हणून आत्ता आपण साखर टाकणार नाही. जे मसाला करतात दणक्यावर त्याच्याकडे मशीन असते बारीक करायची, हे घरी शक्य नाही, म्हणून हा मशीनवर बारीक करायला देणार आहे. मशीनमध्ये बघितलं ना, ही कशा वस्तू बारीक केलेल्या आहेत. तर हे बघा कशा हे बनवलेलं आहे. बघा बघा हे किती बारीक छान सुंदर झालेलं आहे. तर गावच्या ठिकाणी लोक बोलतात ह्याला चिकन दुकवडा, तर आपण हे डिंकाचे लाडू बोलतो. तर आता आपण लाडू पण बनवायचे, ह्याला चिकन दुकवडा पण म्हणतात आणि आपण हे डिंकाचे लाडू पण म्हणतात. तर आता मी लाडू बनवून दाखवणार आहे. लाडू बनवायला 1 वाटी सारण घेतलेलं आहे, काजू बदाम घेतलेले आहे आणि हे गूळ घेतलेला आहे. आपण तूप थोडं साजूक तूप टाकणार आहे. आता हे कढई आपण ह्याच्यावर ठेवून घ्यायची. आता हे कढई गरम झाल्यानंतर मग आपण हे तूप टाकून गूळ टाकून घ्यायचा. हे तूप टाकून घ्यायचं आपल्याला जरा थोडंसं. हे तूप गरम झालेले आपण गोड, जेवढं आपल्या घरामध्ये गोड खातात तेवढं आपण वापरू शकतो. कोण कमी खातं, कोण जास्त खातं, म्हणून त्यामुळं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच आपण ह्याच्यात गूळ टाकून घ्यायचा. त्या आपल्याला गूळ एकदम आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे. बघा आता हे पातळ गूळ होते, हे गूळ बारीक झाला आहे. आता हे पाकासारखे आपला हे पातळ गूळ झालेला आहे. बघा हे आता आपण हे बंद करून घ्यायचं. आता हे आपण ना सारण याच्यामध्ये ओतून घ्यायचं. हे आपण काजू बदाम पण टाकून घ्यायचं. हे मिक्स करून घ्यायचे. आता आपण हे बघा एकत्र करून घेतल्यानंतर हे थंड झालं की आपण लाडू वळून घ्यायचे. हे बघा आता सारण आता हे सगळं मिक्स करून घेतलेले. आता आपण हे जे लाडू बांधायचे आता आपण हे लाडू बांधायचे, बघूया येतात का. बघा हे लाडू छान बारीक छोटे छोटे बांधायचे, आपण जास्त मोठे पण नाही बांधायचे. एक लाडू खायला घेतला की चरला पाहिजे एवढाच छोटे घ्यायचा. बघा हे लाडू
छान बांधून झालेला आहे. आपण आता हे असेच सर्व लाडू बांधून घ्यायचे. हे डिंकाचे लाडू खूप छान झालेत. तर तुम्ही पण असेच बनवा आणि आम्हाला कळवा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.